नमस्ते. मनस्पर्श साहित्य आयोजित काव्यवाचन स्पर्धेकरिता मी स्पर्धक कुमारी सुषमा सदाशिव खंडागळे सादर करते स्वरचित कविता कहाणी बाबांची. अर्थ साथ घालती आहे तुला तुझी चिमणी बाबा, अर्थ साथ घालती आहे तुला तुझी चिमणी अन म्हणते ऐक जरा, सांगते आहे तुझी कहाणी. अडखळते तेव्हा आधार होतो, पडते तेव्हा हात धरतो. अडखळते तेव्हा आधार होतो, पडते तेव्हा हात धरतो. माझ्यासाठी झिजणारा एकच तो मला बाप दिसतो. माझ्यासाठी झिजणारा एकच तो मला बाप दिसतो. अंधारात लपलेला बाप माझा कधीच समोर येत नव्हता. अंधारात लपलेला बाप माझा कधीच समोर येत नव्हता. हट्ट माझे पुरवता पुरवता त्याचीच चप्पल तो पुन्हा पुन्हा शिवत होता. मला वाटले त्याची ती चप्पल आवडती होती. मला वाटले त्याची ती चप्पल आवडती होती. पण नंतर कळलं त्याची रोजचीच बस सुटत होती. फोड आले पायाला तेव्हा कळाले ते गुपित त्याचे. फोड आले पायाला तेव्हा कळाले ते गुपित त्याचे. माझ्या भावनेसाठी मात्र त्याचे रोजचेच पैसे भिजत जात होते. कोमल कोमल पायांना माझ्या रोजच काटा टोचायचा. कोमल कोमल पायांना माझ्या रोजच काटा टोचायचा. म्हणून बाप माझा अंगणातला एक एक खडा सुद्धा वेचायचा. बाहेर पडले की नेहमीच बोट माझे धरायचा. दौलत होते ना मी त्याची, हरवेल म्हणून घाबरायचा. झोपडीत सुद्धा बाप माझा राजकुमारी सारखाच ठेवायचा. झोपडीत सुद्धा बाप माझा राजकुमारी सारखाच ठेवायचा. प्रत्येक पगाराला न मागताच एक परिफ्रॉक मिळायचा. पाहिलं जेव्हा त्याने मी आरशासमोर सजताना. पाहिलं जेव्हा त्याने मी आरशासमोर सजताना. क्षणभर थांबली त्याची स्पंदने मला निहाळताना. कुणीतरी भरले बाबांचे कान, अरे लेक तुझी वयात आली. कुणीतरी भरले बाबांचे कान, अरे लेक तुझी वयात आली. अजून कुठं बरे राहशील लेका, बनून तिची सावली. प्रश्न विचारला बाबांना, एवढी सजावट कशासाठी. प्रश्न विचारला बाबांना, एवढी सजावट कशासाठी. जड अंतकरणाने बोलले ते, पोरी बांधतोय तुझ्या 7 जन्माच्या गाठी. त्या दिवशी कळलं बाबा का रडला होता ढसाढसा. त्या दिवशी कळलं बाबा का रडला होता ढसाढसा. आकाश पेलणाराही बाप माझा कोसळेलाच असा कसा. शांत राहून मी विचारलं, बाबा तुम्ही पण येणार ना. शांत राहून मी विचारलं, बाबा तुम्ही पण येणार ना. जेव्हा मी चुकेन तेव्हा हळूच मला सांगणार ना. नाही पोरी आता तू एकटीच जा. नाही पोरी आता तू एकटीच जा. फक्त महिन्यातून एकदा खुशाली मात्र कळवत जा. मी हंबरडा फोडला आणि म्हटलं, बाबा असं का बोलता. मी हंबरडा फोडला आणि म्हटलं, बाबा असं का बोलता. लहानपणापासून एकत्रच होतो, मग आता वेगळं का करता. खोटं खोटंच हसून म्हणाले, पोरी येईन तुला भेटायला. खोटं खोटंच हसून म्हणाले, पोरी येईन तुला भेटायला. मग आशीर्वाद देताना का बाबा हात तुमचा थरथरला. कोडं सोडवता सोडवता पोहोचले एका नव्या महालात. कोडं सोडवता सोडवता पोहोचले एका नव्या महालात. कुणीतरी हळूच कुजबुजलं, काय मिळालं हुंड्यात. तेव्हा मला कळलं बाबा गुपचूप कुठं जायचे. तेव्हा मला कळलं बाबा गुपचूप कुठं जायचे. एक एक रुपया बँकेत का साठवायचे. तेव्हा मला कळलं बाबा गुपचूप कुठं जायचे. एक एक रुपया बँकेत का साठवायचे. बाबांनी मला सारी आयुष्याची कमाई दिली. बाबांनी मला सारी आयुष्याची कमाई दिली. इतकंच काय, इतकंच काय, लाडकीचा छळ नको म्हणून अगदी मान सुद्धा झुकवली. उडाली त्याची चिमणी अन दाटलं डोळ्यात पाणी. उडाली त्याची चिमणी अन दाटलं डोळ्यात पाणी. जीवापाड जपूनही सोबत राहिल्या फक्त आठवणी. बाबा तूही रडतोस ढसाढसा, पण नसतं तिथं कोणी अश्रू पुसायला. बाबा तूही रडतोस ढसाढसा, पण नसतं तुझे अश्रू पुसायला तिथं कोणी. हीच तर आहे रे तुझ्या खऱ्या आयुष्याची कहाणी. हीच तर आहे रे बाबा तुझ्या खऱ्या आयुष्याची कहाणी. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का.
पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.